देखणा, अतिबला म्हणजे खिरहंटी, विदारी म्हणजे भुईकोळा, क्षीरविदारी म्हणजे पांढरा भुईकोळा, शूद्र सहा म्हणजे रानकोरांटी, महासहा म्हणजे कोरांटी, वृक्ष सहा म्हणजे विदारी कंद, अश्वगंधा वृषीर म्हणजे श्वेत पुनर्नवा, रक्त पुनर्नवा, बृहती म्हणजे मोठी रिंगणी, कंटकारी म्हणजे रिंगणी, उरुबुक म्हणजे एरंड, मोरट म्हणजे मुरवा, श्वदंष्ट्रा म्हणजे गोखरू, संहर्षा म्हणजे पापडी, शतावरी, शतपुष्पा म्हणजे बडीशेप, मधुक पुष्पी म्हणजे मोह, यष्टी मधू म्हणजे ज्येष्ठ मध, मधुलिका, मृद्विका म्हणजे मनुका, खजूर, परुषक म्हणजे फालसा, आत्मगुप्ता म्हणजे कवच बीज, पुष्कर बीज म्हणजेच कमल बीज, कसेरू म्हणजे कशेरू, मुस्ता म्हणजे नागर मोथा, राजादन म्हणजे चारोळी, कतक म्हणजे निवळीच्या बिया, काश्मर्य म्हणजे कायफळ, शीतपाकी म्हणजे गुंजा, ओदनपाकी म्हणजे निली किंवा जिंटी, तालमस्तक म्हणजे ताड खजूर, ऊस इक्षुवालिका, दर्भ कुश काश शाली, गुंद्र म्हणजे नागरमोथ्याचे गवत, इतकट म्हणजे तिरकांडे, सरमूल, राजक्षवक म्हणजे नाकशिंकणी, वृषप्रोक्ता म्हणजे पीतबला, द्वारदा म्हणजे आचार्य गंगाधरांच्या मते पालकाची भाजी, भारद्वाजी म्हणजे रान कापूस, वन वनत्रपुशी म्हणजे जंगली काकडी, अभिरुपत्री म्हणजे लहान शतावरी, हंसपदी म्हणजे हंसराज, काकनासिका म्हणजे कावळी, कुलंगाक्षी म्हणजे सफेद गुंजा, क्षीरवल्ली म्हणजे विदारी भेद, कपोतवल्ली म्हणजे छोटी वेलची, कपोलवल्ली, सोमवल्ली म्हणजे सोमलता, गोपवल्ली म्हणजे अनंतमूळ, मधुवल्ली म्हणजे ज्येष्ठमध असा एक भेद. ही अशी किंवा अशाच म्हणजे मधुर गुणांची औषधे घेऊन त्यांचे छोटे छोटे तुकडे करून किंवा जी कुटण्याजोगी असतील ती कुटून पाण्याने धुवून घ्यावीत. एखाद्या पात्रात सर्व द्रव्य घेऊन द्रव्याच्या चौपट दूध आणि चौपट पाणी मिसळून हे भांडे अग्नीवर ठेवावे. उकळत असताना हे चांगले ढवळून मंदाग्नीवर शिजवावे. जेव्हा त्यातील औषधांचा अर्क जलात उतरेल, पाणी पूर्णतः आटून केवळ दूध शिल्लक राहील, अशा वेळी विस्तवावरून उतरवून दूध गाळून घ्यावे. या कोष्ण दुधात तूप, तेल, वसा, मज्जा, मीठ, काकवी ही द्रव्य विधीपूर्वक मिसळून त्यांचा बस्ती विधी विशेषज्ञ चिकित्सकाने वातरोग्यास विधीपूर्वक द्यावा. हाच बस्ती पित्तविकारासाठी द्यावयाचा असल्यास वरील दूध गार करून त्यात मध व तूप मिसळून विधीपूर्वक द्यावा. या प्रकारे मधुर स्कंद संपला. अम्लस्कंद आम्राम्रातक, लकुच, करमर्द, वृक्षाम्ल, अम्लवेतस, कुवल, बदर, दाडिम, मातुलुंग, गंडीर, आमलक, नंदित, कशितक, तिंतिडिक, दंत शठैरावतक, कोशाम्रधन्वनानां फलानि, पत्राणि, चाम्रातक, अश्मंतक, चांगेरीणां, चतुर्विधीनां, चाम्लिकानां, द्वयोश्च, कोलयोश्च, अमशुष्कं योर्द्वयोश्चैव शुष्काम्लिकायोर्ग्राम्यारण्यो आसवद्रव्याणि च सुरा सौवीरक, तुषोदक, मैरेयक, मेदकम आदी मधुशुक्त, शीधू, दधिमंडोदक, अम्लादीनानि च येषामेव विधानाम् अन्येषां च अम्लवर्ग परिसंख्यातानाम् औषधद्रव्याणां छेद्यानि खंड छेदयित्वा भेद्यानि चाणुषो भेदयित्वा द्रवैः स्थाल्यामभ्यासिच्च साधयित्वोपसंस्कृत्य यथावत् तैलवसामज्जा लवणफाणितोपहितं सुपोष्णं बस्तिं वातविकारिणे विधिज्ञो विधिवद्य दद्यात् इति अम्लस्कंदः. अम्लस्कंदामध्ये आम्र म्हणजे आंबा, आम्रातक म्हणजे आंबाडा, लकुच म्हणजे चुका, करमर्द म्हणजे करवंद, वृक्षाम्ल म्हणजे आमसूल, आम्लवेतस, कुबल म्हणजे मोठे बोर, बदर म्हणजे बोर, डाळिंब, मातुलुंग म्हणजे महाळुंग, गंडीर म्हणजे लहान कारली, आवळा, नंदीतक, शीतक म्हणजे काळे निशोत्तर, तिंतिडिक म्हणजे सीताफळ, जंबीर म्हणजे इडलिंबू, ऐरातक म्हणजे नारंगी, कोशाम्र म्हणजे रान आंबा, धन्वन म्हणजे धामणी यांची फळे,
आम्रातक म्हणजे आंबाडा, अश्मंतक म्हणजे पांढरे कण्हेर, चांगेरी म्हणजे चुका या सर्वांची पाने, चिंचेच्या 4ही प्रकारची पाने, दोन्ही प्रकारचे बोर यांची पाने, जंगली आणि ग्राम्य अशा दोन्ही प्रकारची शुक्त आणि अम्लके, आसव, सुरा, सव्वीरक, तुषोदक, मैरेयक, मेदक, मदिरा, मधु हा मध्यभेद, नंतर शुक्त, सितू, दधी, दधिमंड, उदश्वित म्हणजे ताक, धान्याम्ल म्हणजे कांजी आदी किंवा या प्रकारचे गुण असणारी अन्य द्रव्ये ज्यांची अम्ल वर्गात गणना केली जाते ती घेऊन बारीक तुकडे करून चिरून सुरादी द्रव्यांबरोबर एका भांड्यात ठेवून पूर्ववत पाक करावा. त्यानंतर वस्त्राच्या साहाय्याने चांगले गाळून घेऊन विधिवत तैल, वसा, मधु, मज्जा, लवण, काकवी मिसळून त्या कोष्ण द्रवाचा बस्ती कुशल चिकित्सकाने वातविकारांसाठी विधीपूर्वक द्यावा. या प्रकारे अम्लस्कंध संपला. लवण लवणाबद्दल तर स्कंद वाचलेलं आहे आपण. पुढचा घ्या. हो हो. नंतर कटुस्कंद. पिप्पली, पिप्पली मूल, हस्ती पिप्पली, चव्य चित्रक, शृंगवेर, मरीच, अजमोदा, आद्रक, विडंग, कुस्तंबुरू, पिलू, तेजोवत्य एला, कुष्ठ, भल्लातकास्ती, हिंगू, निर्यास, किलीम, मूलक, सर्ष, लशून, करंज, शिग्रू, मधु, शिग्रू, खरपुष्प, भूस्तृण, सुमुखसुर, कुठेरकार, जकगंडीर, कालमालक, पर्णा, शव, फणिंजक, क्षारमूत्र, पित्तानिती एषामेव विधानां च अन्येषां कटुवर्ग परिसंख्यातां औषधद्रव्याणां छेद्यानि खण्डशश्छेदयित्वा भेद्यानि चाणुषो भेदयित्वा गोमूत्रेण सह साधयित्वोपसंस्कृत्य यथावत् मधुतैललवणोपहितं सुखोष्णं बस्तिं श्लेष्मविकारिणे विधिज्ञो विधिवत्य दद्यात् इति कटुकस्कंधः. कटुकस्कंधामध्ये पिंपळी, पिंपळी मूळ, गजपिंपळी, चव्य, चित्र, सुंठ, मिरे, अजमोदा म्हणजे ओवा, आले, वावडिंग, कुस्तंबुरू म्हणजे कोथिंबीर किंवा धणे, पेलू, तेजोवती म्हणजे मालकांगुणी, एला म्हणजे वेलची, कोष्ठ, भल्लातक बीज, हिंगू निर्यास, किलीम म्हणजे तेल्या देवदार, मुळा, शिरसा, लसूण, करंज, सहीजन म्हणजे शेवगा, मधुशिग्रू म्हणजे गोड शेवगा, खरपुष्पा म्हणजे कायफळ, भूस्तृण, सुमुख, सुरस, कुठेरक, अर्जक, गंडीर, कालमालक, पर्णासक वगैरे तुळशीचे प्रकार, क्षवक म्हणजे नाक शिंकणी, फणिंजक म्हणजे दवणा ही सर्व किंवा कटुवर्गातील अन्य द्रव्ये, सर्व प्रकारचे क्षार, मूत्र आणि पित्त ही सर्व औषधी द्रव्ये घेऊन बारीक करून कुटून गोमूत्राबरोबर शिजवावी. शिजल्यानंतर वस्त्रातून गाळून घेऊन त्या मात्रानुरूप तेल, मध, लवण मिसळून बस्ती प्रयोग कुशल चिकित्सकाने कफविकारांसाठी वापरावा. अशा प्रकारे कटुस्कंद संपला. पित्तस्कंध. चंदन, नलद, कृतमाल, नक्तमाल, निंब, तुंबरू, कुटज, हरिद्रा, दारू हरिद्रा, मुस्तमुर्वा, किरात तिक्तक, कटुकरोहिणी, त्रायमाणा, वेल्ली, कारवेल्लिका. करवेल्लिका, करीर, करवीर, केबुक, कठिल्लक, वृषमंडूकपर्णी, कर्कोटक वार्ता, कर्कशक, काकमाची, कर्कशका, काकमाची, काकुदुंबरिका, सुचव्यती, विषा, पटोलक, गुडची, वेत्र, अग्रवेतस, विकंतक, बकुल, सोमवल्क, सप्तपर्ण, सुमनार, वल्गुज, वच्चा, तगर, अगुरु, वाल, ओशिराणिती एषामेव वालक, उशिराणिती एषामेव विधीनां चान्येषां तिक्तवर्ग परिसंख्यातानां औषधद्रव्याणां छेद्यानि खण्डशश्छेदयित्वा भेद्यानि चाणुषो भेदयित्वा प्रक्षाल्य पानीयेनाभ्यसिच्य साधयित्वोपसंस्कृत्य
यथावत मधुतैल लवणोपहितं सुखोष्णं बस्तिं श्लेष्म विकारिणे विधिज्ञो विधिवत् दद्यात् शीतं तु मधुसर्पिभ्यां संसृज्य पित्तविकारिणे विधिज्ञो विधिवत् दद्यात् इति तिक्तस्कंदः. तिक्तस्कंधात चंदन, नलद म्हणजे काळावाळा, कृतमाल म्हणजे बहावा, नक्तमाल म्हणजे छोटा करंज, निंब, तुंबरू म्हणजे धणे, कुटज, हळद, दारू हळद, नागर मोथा, मुरवा म्हणजे मोरवेल, किरात तिक्त म्हणजे काडे चिराई, कटुरोहिणी म्हणजे कुटकी, त्रायमाणा कारवेल्लिका म्हणजे छोटे कारले, करीर म्हणजे कारवी, करवीर म्हणजे कण्हेर, किबूक, कठिल्लक म्हणजे पुनर्नवा, वृष म्हणजे अडुळसा, मंडूक पर्णी, कर्कोटक म्हणजे कंटोळी, वार्ताक म्हणजे वांगे, कर्कश म्हणजे कासमर्द, काकमाची, काकोदुंबर म्हणजे काळा उंबर, सुरवी म्हणजे कारले, अतिविष, परवर म्हणजे पडवळ, कुलक म्हणजे कडू पळवळ, पाठा म्हणजे पहाड मूळ, गुडुची, वेताग्र म्हणजे वेताचे कोंब, वेतस, विकंतक म्हणजे बेहकळ, बकुळ, सोमवल्क म्हणजे पांढरा कार, सप्तपर्ण म्हणजे सातवीण, सुमना म्हणजे चमेली, अर्क म्हणजे रुई, अव अवलगुज म्हणजे बाकूची, वचा म्हणजे ठीक आहे. वचा म्हणजे वेखंड, तगर, अगुरु, काळा वाळा, पांढरा वाळा या प्रकारचे गुणधर्म असणारी अन्य औषधी द्रव्ये जी तिक्त वर्गात सांगितली आहेत त्याचे बारीक तुकडे करून कुटून धुवून पाण्यात मिसळून पूर्वोक्त विधीने कषाय करावा. त्यातील रस गाळून योग्य मात्रेनुसार मध, तेल, लवण मिसळून या पोषण द्रवाचा विधीपूर्वक बस्ती प्रयोगासाठी कुशल चिकित्सकाने कफ रोगासाठी वापरावा. पित्त रोगासाठी या बस्तीचा प्रयोग करावयाचा झाल्यास त्यामध्ये मध, तूप मिसळून ते द्रव्य शीत करून कुशल चिकित्सकाने त्याचा विधीपूर्वक बस्ती द्यावा. या प्रकारे तिक्त स्कंद संपला. कषाय स्कंद प्रियंगू अनंता ताम्रसी अंबष्टकी कट्वंग लोध्र मोचरस समंगा धातकी पुष्प पद्मा पद्मकेशर जंबू आम्र प्लक्ष वट कपित उदुंबर अश्वत्थ भल्लातकास्ती अश्मंतक शिरीष शिंशपा सोमवल्क तिंदुक प्रियाल बदर खदीर सप्तपर्ण अश्वकर्णास्यंदन अर्जुनारी मेदैल वालुक त्याच्यामध्ये इरिमेद आहे परिपेल बरं का, ते इरिमेद अर्जुन इरिमेद असं आहे. अर्जुन इरिमेद हो, हो. कोणतं? एल वालुक एल वालुक परिपेल परिपेलव कदंब शल्लकी जिंगिनी काशकशेरुक राजकशेरुक कटफल वंश पद्मक अशोक शाल धव सर्ज भुर्ज क्षणखर पुष्प क्षणखर पुष्पा पुर शमी माचिक वरक तुंगाज कर्णस्फुर्जक बिभितक कुंभी पुष्कर बीज विसमृणाल ताल खर्जूर तरुणानिति येषामेव विधीनां चान्येषां कषाय वर्ग परिसंख्यातानां औषधद्रव्याणां छेद्यानि खण्डश छेदयित्वा भेद्यानि चाणूश्च भेदयित्वा प्रक्षाल्य पानीयेनाभ्यसिच्य साधयित्वोपसंस्कृत्य यथावत् मधुतैल लवणोपहितं सुखोष्णं बस्तिं श्लेष्म विकारिणे विधिज्ञो विधिवत् दद्यात् शीतं तु मधुसर्पिभ्याम् उपसंसृज्य पित्तविकारिणे दद्यात् इति कषाय स्कंदः. कषाय स्कंदामध्ये प्रियंगू, अनंतमूळ, आंब्याची कोय, अंबष्टकी म्हणजे पाठा, कटवंग म्हणजे सोनपाठा किंवा क्षोनाक, लोध्र, मोचरस, समंगा म्हणजे लघु चिकणा, धायटीची फुले, पद्मा म्हणजे भारंग मूळ, कमलकेशर, जांभूळ, आंबा, प्लक्ष म्हणजे पिंपरी, वट, कपितन म्हणजे पारोसा पिंपळ, उंबर, अश्वत्थ म्हणजे पिंपळ, भल्लातकास्ती, अश्मंतक म्हणजे पांढरी कण्हेर, शिरीष, शिंशप, सोमवल्कल अश्मंतकचा म्हणजे अर्थ पांढरा आत्ता पण आहे.
आपटा हा. शिरीष शिंशप सोम वल्कल म्हणजे पांढरा खैर, तेंदुक म्हणजे तेंदू, प्रियाल म्हणजे चारोळी, बोर खदीर, सप्तवर्ण म्हणजे सातवण, अश्वकर्ण, स्वंदन म्हणजे तिवस, अर्जुन, अरिमेध म्हणजे विटखदीर, एलवालुक, परिपेलव म्हणजे क्षुद्र मोथा, पद्मकाष्ठ, अशोक, शाल, धव, सर्ज म्हणजे राळ, भुर्ज, क्षण म्हणजे साळईचे झाड, खरपुष्पा म्हणजे रानतुळस, पूर म्हणजे गुगुळ, शमी, वरक, तुंग म्हणजे नागकेशर, अजकर्ण म्हणजे राळेचा एक प्रकार, स्फुर्जक म्हणजे तिंदुक, बेडा, कुंभिक म्हणजे पुन्नाग, पुष्करमूळ ही किंवा या प्रकारचे गुणधर्म असणारी कषाय वर्गातील अन्य औषधे घेऊन कापून तुकडे करून चिरून पाण्यातून एका भांड्यात पाणी घेऊन पूर्वीप्रमाणे शिजवावी. गाळून घेतलेला द्रव योग्य मात्रेनुसार मध, तेल, लवण मिसळून तयार होणारा पोषण द्रव कुशल चिकित्सकाने कफ विकारासाठी विधीपूर्वक बस्तीसाठी वापरावा. हाच बस्ती पित्त विकारासाठी वापरावयाचा असेल तर तयार केलेला द्रव गार झाल्यावर त्यात मध व तूप योग्य मात्रेत मिसळून बस्ती द्यावा. हा कषाय स्कंद संपला. अशा पद्धतीनं सर्व रसाची जी काही द्रव्यांची यादी या ठिकाणी विमानस्थानामध्ये दिलेली आहे आणि त्या बस्तीच्या संदर्भात आहे, परंतु ती इतर कल्पनांच्या साठी सुद्धा उपयुक्त असल्यामुळे आपण ही जरा रिव्हिजन केली. आता हे झालं पंचकषाय योनीबद्दल. पंचविधम कषाय कल्पनमिति तद यथा स्वरसः कल्कः श्रुतः शीतः फाण्टः कषाय इति. यंत्र निष्पीडिता द्रव्याद्रसस्वरस उच्यते. यपिंडो रसपिष्टानां सकल्क परिकीर्तितः. वह्नौ तु क्वथितं द्रव्यं श्रुतमाहुश्चिकित्सकाः. द्रव्यादापोत्थितात् तोयो प्रतप्ते निशिसंस्थितात्. कषायो यो अभिनिर्याति सशीतः समुदावृतः. क्षिप्तोष्णतो ये मृदितं तत्फाण्टं परिकीर्तितं. तेषां यथा पूर्वं बलाधिक्यम् अतः कषाय कल्पना व्याधि आतुर बलापेक्षिणी. न तो एवं खलु सर्वाणि सर्वत्रोपयोगिनी भवन्ति. कल्पनम उपयोगार्थम प्रकल्पनम संस्करणम इति यावत स्वरसादी बहुलक्षणम. तर कल्पन म्हणजे उपयोगासाठी करावयाची त्याचा एक प्रकार योग. यथा स्वरसः स्वरसः स्वतःचा जो रस आहे त्याला स्वरस म्हणतात. कल्को दृषदीप जो वाटून करतात चटणीसारखं केलं जातं त्याला कल्क म्हणतात. क्वचित असतो श्रुतः उकळून जो करतात त्याला श्रुत म्हणतात. शीत शर्वरी मुषितो मतः तर शीत म्हणजे फांट आहे. क्षिप्तोष्णतो ये मृदिता फांट इथे अभिधीयते. तर गरम पाणी वापर करून त्या द्रव्यावर गरम पाणी टाकून फांट तयार करतात आणि हिम जो आहे तो थंड पाणी वापरलं जातं. अत्र शौनकवचनेंतु द्रव्यादात आपोथितात तो ये प्रतप्ते निशी संस्थितात कषायो अभिनिर्याती सशीत समुदावृता. इथे हिमाची व्याख्या दिलेली आहे ते आपण नंतर परत पाहणार आहोत. फांट कषाय इति कषाय शब्दोयम स्वरसादिभी अपि संबंध्यते. तर हा कषाय शब्द सगळीकडे स्वरच कषाय फांट कषाय हिम कषाय ही एक सर्वांना तो लावता येतो. स्वरच कषाय कल्क कषाय इत्यादी अपि बोधव्य. तर कषाय याचा अर्थ कल्पना म्हणजे एक औषधाचा प्रकार असा आहे. तेषां स्वरसादीनां यथापूर्वं बलाधिक्यम इति. तर त्याच्यामधला स्वरस हा सगळ्यात गुरु आहे, जड आहे, पचाला जड आणि त्याच्या सगळ्यात स्वरस जड. त्याच्यानंतर कल्क हा त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा हलका श्रुत आहे, त्याच्यापेक्षा हलका शीत. फांट हा सगळ्यात हलका आहे पचायसाठी. शीतात शीतो गुरु इत्यादी. तर
यतो यथापूर्वं गुर्वी कषाय कल्पना अतएव व्याधी आतुर बलापेक्षिणी व्याधे आतुरस्य बलम अपेक्षता इति अर्थ. तर व्याधीचं बल आणि त्या रुग्णाचं बल हे बघून कोणतं औषध द्यायचं हे ठरवायचं असतं. अत्र उपपत्तिमाह न तू एवम इत्यादी बलवती पुरुषे व्याधौ च द्रव्यसार भागमयत्वेन अत्यर्थ गुरु बहुकार्यकरम स्वरस्व युज्यते. म्हणजे व्याधी बलवान आहे, पुरुषही बलवान आहे, तर त्या ठिकाणी स्वरच वापरायचा वनस्पतीचा. न यम अल्पबले पुरुषे रोगो वा योगवान होत. अल्पबलयुक्त आणि अल्परोग असेल तर त्याला स्वरच उपयोगी नाही. बलभ्रंश भेषजाती योग दोष कर्तृत्वादी. तर भेषजाचा औषधाचा जर अतियोग झाला तर रुग्णाचं बल कमी होतं, बलभ्रंश होतो. म्हणून रुग्णाचा बलाचा आणि व्याधीच्या बलाचा विचार करून ह्या ज्या औषधी कल्पना आहेत त्या वापरायच्या आहेत. भावः एवं अन्यत्रपि व्याख्येयम् तथा न सर्वाणि सुरसादि सर्वत्र पुरुषे योग्यानि भवन्ति. यतः केचित् स्वरसाद्विषाः केचित् स्वरसप्रियाः इतर कल्पना द्विष एवं इत्यादी. त्याचप्रमाणे हे जे स्वरस कल्प हिम फांट ह्या ज्या काही कल्पना आहेत त्या सर्वच ठिकाणी सर्व पुरुषांना योग्य होत नाहीत. काही लोकांना स्वरस आवडत नाही वनस्पतीचा रस, त्याला स्वरस द्विष म्हटलेलं आहे. काही लोकांना स्वरस आवडतो, तर काही लोकांना इथे कुणाला काढा आवडत नाही. तर अशा पद्धतीनं तो सगळा विचार करून कल्पना वापरावी लागते. न न च अत्यर्थम द्विष्ट भेषज प्रयोग हा इष्यते तत् क्षण क्षण व मनारुच्य दोष कर्तृत्वम तत्क्षणम. तर रुग्णाला अप्रिय अशी कुठलीही औषध कल्पना वापरू नये. कारण काय, असं जर औषध असलं तर त्याच क्षणातच त्या औषधामुळे त्याला उलटी होते किंवा इतर काही दोष उत्पन्न होतात. म्हणून रुग्णाला जर आवडत नसेल एखादी कल्पना तर ती वापरू नये. तथा कषाय कल्पना व्याधी आतुर बलापेक्षणी इत्येतत् उदाहरणार्थं तेन द्रव्येण अपेक्षित बोधव्यम. यतो द्रव्य नियमेन कल्पना नियम वक्षती रसायने यथा. म्हणून द्रव्यानुसार पण कल्पना करावी लागते. उदाहरणार्थ मंडूक परिणयः स्वरसः प्रयोज्यः क्षीरेण यष्टी मधुकस्य चूर्णम रसो गुरुच्यास्तु समूल पुष्पा कल्क प्रयोज्यः खलु शंख पुष्प्या. त्यामुळे कोणती कल्पना करायचं हे त्या द्रव्यावर पण अवलंबून आहे. उदाहरणार्थ मंडूक परिणीचा स्वरस घ्यावा, ज्येष्ठामध्ये ते ज्येष्ठमध शुद्ध दूध वापरावं, गुडुचीचा रस द्यावा आणि शंखपुष्पीचा कल्क वापरावा. असं द्रव्यावर पण कोणती कल्पना करायचं ते अवलंबून आहे. चूर्ण कल्प एवांतर भावनीयम द्विविधो हि कल्कः. कल्काचे दोन प्रकार आहेत, सद्रव आणि अद्रव. तेन निशिस्थिता वा स्वरसीकृता वा कल्कीकृता चूर्णमथो श्रुता चिकित्सास्थानाध्याय 4 इत्यादी पृथक चूर्ण पाठेन अधिक कल्पना प्रसंगो न उद्भावनीय. काय जास्त माहिती दिलं असेल तर वाचा चिकित्सास्थान अध्याय 1 आणि 4. चरक चिकित्सा अध्याय 1 मध्ये सर तेवढीच माहिती आहे तुम्ही जेवढी वाचली. 4 मेघ रसायनांचं वर्णन आहे आणि चरक चिकित्सा 4 मध्ये 73 ते 77 क्रमांकाचे श्लोक आहे. उशीरकाली यकलोद्र पद्म प्रियंगुका कटफल शंख गैरिका पृथक पृथक चंदन तुल्य भागिका स शर्करा तंडुल धावना प्लुताः रक्तं सपित्तं तमकं पिपासां दाहं च पीता शमयन्ति सद्यः किराततिक्तं क्रमुकं समुस्तं प्रपौण्डरीकं कमलोत्पले च रीबेरमूलानि पटोलपत्रं दूरालभा पर्पटको मृणालं धनञ्जय उदुम्बरवेतसङ्क न्यग्रोधशालेयवासपत्व तुगालतावेतसतण्डुलीयं ससारिवमोचरसमङ्गा पृथक् पृथक् चन्दनयोजितानि तेनैव कल्पेन हितानि तत्र निशिस्थिता वा स्वरसीकृता वा कल्कीकृता वा मृदिता श्रुता वा एते समस्ता गणशः पृथक् वा
रक्तं सपित्तं शमयन्ति योगाः. उशिरादी चूर्ण, वाळा, कालियक म्हणजे सुगंधी वाळा, लोद्र, पद्मकाष्ठ, प्रियंगू, कायफळ, शंखभस्म, शंख, गैरिक या द्रव्यांचे समभाग चूर्ण करावे. या सर्व चूर्णाचा समभाग चंदन चूर्ण मिसळावे व हे चंदन उगाळून तयार होणाऱ्या मिश्रणा बरोबर किंवा तंडुलकाबरोबर घेतल्याने रक्तपित्त, तमक, श्वास, तृष्णा आदी दाह यांचे प्रशमन होते. किरात तिक्तादी चूर्ण, काडे चिराई, सुपारी, नागरमोथा, पुंडरीक, लाल कमळ, निळे कमळ, रिबेर, पटोलपत्र, धमासा, पित्त पापडा, कमलनार, अर्जुन, वड, वेत पिंपळ, बडीशेप, नगरोद, वंशलोचन, बला, वेतस, तंडुलीय, अनंतमूळ, मोचरस आणि लाजाळू ही सर्व द्रव्ये समभाग घ्यावी. या सर्व चूर्णाचा समभाग चंदन मिसळून त्यांच्या योग्य मात्रे सेवन केल्याने रक्तपित्त आदी रोगाचे शमन होते. हे वरील श्लोक 73 ते 76 मध्ये सांगितलेली सर्व औषधी द्रव्ये एकत्रित वा स्वतंत्र रूपाने चूर्ण, हिम, स्वरस, कल्क किंवा क्वाथ करून सेवन केल्याने रक्तपित्ताचे प्रशमन होते. विमर्श, वर जी 24 द्रव्ये वापरली आहेत ती स्वतंत्रपणे एक-एकटी वापरली जात असताना प्रत्येक वेळी समभाग चंदन चूर्ण घेऊन वापरावी असे चक्रदत्तांनी सुचवलेले आहे. तर या ठिकाणी या ज्या 5 कल्पना आहेत त्याबद्दल वर्णन दिलेलं आहे आणि हे सांगितलं की मधुरादी रसांचा स्वतंत्रपणे प्रयोग होऊ शकतो. लवण रसाचा मात्र अन्य द्रव्याबरोबरच प्रयोग करता येतो. मधुरादी रसयुक्त द्रव्यांचा स्वरस, कल्क, फांट आदी कल्पना होऊ शकतात. लवण रसाबाबत हे शक्य नाही. मधुरस्कंद आदी वनस्पती द्रव्यांचा उल्लेख आहे. लवणस्कंद अशा वनस्पती द्रव्यात वेगळा स्कंद उपलब्ध नाही वनस्पतीमध्ये. तर लवण द्रव्य हे भूमीचे द्रव्य आहे आणि षडविरेचनाश्रय अशी जी काही द्रव्य सांगितली त्यामध्ये केवळ औद्भिद द्रव्यांचा समावेश आहे. त्यामुळे लवण कषाय असा वेगळी कल्पना सांगितलेली नाही. आता स्वरस, कल्क, श्रुत, शीत आणि फांट विशिष्ट द्रव्याला विशिष्ट यंत्राच्या सहाय्याने पिळून जो रस काढला जातो त्याला स्वरस म्हणतात. जल इत्यादी रसाबरोबर वाटून जो गोळा तयार होतो त्याला कल्क म्हणतात. अग्नीच्या सहाय्याने विधिवत शिजवून तयार होणाऱ्या द्रव्याला श्रुत म्हणजे काढा म्हणतात. आणि बारीक केलेलं औषधी द्रव्य रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून नंतर हाताने चांगले रगडून गाळून तयार होणाऱ्या द्रव्याला शीत किंवा हिम असं म्हणतात. आणि बारीक केलेलं द्रव्य गरम पाण्यात टाकून रगडल्यानंतर त्या द्रव्याचा जो सारभाग जलात येतो त्याला फांट असे म्हणतात. कषाय कल्पनेमध्ये शेवटच्या कल्पनेपासून पहिल्या क्रमांकापर्यंतचे कषाय हे अधिकाधिक बलवान असतात. म्हणजे फांट, शीत, श्रुत, कल्क आणि स्वरस हे अधिकाधिक बलवान आहेत आणि हे 5च कषाय सर्व जणांना सर्वत्र उपयुक्त होत नाहीत. आता याच्यामध्ये कृप सामर्थ्य धातूपासून कल्पना शब्द निष्पन्न झालेला आहे. तर कश हिंसायाम धातूपासून कषाय शब्द निर्माण होतो. कंठगत किंवा त्याहूनही अंतर्गत असणाऱ्या दोषांची हिंसा नाश करणारा म्हणून त्याला कषाय असं म्हणतात. आणि कल्पना म्हणजे संस्कारांतराधान म्हणजेच अभिष्ट द्रव्यांचे उपयोगात आणण्यासाठी परिवर्तन करणं म्हणजे कषाय कल्पना म्हणतात त्याला. जे उपयोगात आणण्यासाठी केलेला त्याचा प्रकार. स्वरस ही सर्वात बलवान अशी कल्पना आहे आणि स्वरसासाठी नेहमी ताजी ओली वनस्पती असावी. क्वचित प्रसंगी द्रव्य पाण्यात भिजवून ओलं करून सुद्धा त्याचा स्वरस काढण्याची पद्धत आहे. कल्क म्हणजे पाण्याबरोबर द्रव्य वाटून त्यांचा केलेला चटणीसारखा गोळा. अशा प्रकारचा कल्क हा प्रक्षेप किंवा आवापद्रव्य म्हणून अनेक वेळा वापरतात. चूर्णांचा कल्कातच समावेश करावा कारण कल्क 2 प्रकारचे असतात, सद्रव आणि अद्रव्य असे चक्रदत्तांनी मत व्यक्त केलंय. श्रुतालाच क्वाथ म्हटले जाते आणि काढा करताना ज्या द्रव्याचा काढा करायचा असतो त्याच्या द्रव किंवा शुष्क एक भाग घेऊन त्याच्या 16 पट पाणी घालून हे मिश्रण अग्नीच्या साहाय्याने शिजवलं जातं आणि द्रवाचा 1/8 भाग शिल्लक राहिल्यावर गार करून गाळून तयार होणाऱ्या द्रव्याला श्रुत असं म्हणतात. अरिष्ट, घृत, तैल तयार सगळं करण्यासाठी सुद्धा हा काढा करावाच लागतो. शीत यालाच हिम अशी संज्ञा आहे आणि एक भाग द्रवात
6 भाग पाणी घालून रात्रभर भिजवून हाताने कुस्करून गाळून तयार होणारा द्रव म्हणजे शीत. फांड बनवण्यासाठी द्रव्याच्या 4 पट पाणी घेऊन ते उकळवले जाते आणि उकळत्या पाण्यात बारीक केलेले द्रव्य मिसळून लगेच अग्नी बंद केला जातो. आजकाल चहा ज्या पद्धतीने केला जातो तशी फांड कल्पना आहे. आणि या पंचविध कषाय कल्पना या रोग आणि रोगी यांचे वय आणि बलानुसार वापरल्या जातात. जर दुर्बल रोग्याला बलवान औषध दिले तर ते हानिकारक होते. आणि या पंचकषायापैकी काही ठराविक अशी मात्रा नाही. कारण रोग, कोष्ठ, बल, आयुष्य, देश, काल आदी सर्वांचा विचार करून ह्या कल्पना म्हणजे हे औषध प्रकार वापरावे लागतात. आज आता आपण इथे थांबू.